गाढवाला हार घालून फसव्या कर्जमाफीचा निषेध. अध्यादेशाची केली होळी. महाराष्ट्र परभणी रमेश मुलगीर. सोनपेठ. राज्य शासनाने वेगवेगळ्या अटी शर्ती लादून फसवी कर्जमाफी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाढवाला शाल टोपी आणि हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला आहे. यावेळी शासनाच्या अध्यादेशाची होळीही करण्यात आली. सोनपेठ येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्य शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफीचा अध्यादेशाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर होळी करून आणि गाढवाचा शाल श्रीफळ टोपी हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. राज्य शासनाने काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधाने एक अध्यादेश काढला आणि या अध्यादेशात नेहमीप्रमाणे अटी शर्ती घालून लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेबाहेर ठेवले. राज्यातील मोजक्या शेतकऱ्यांना अल्प लाभ या योजनेत मिळणार असल्याने तरुण शेतकऱ्यांनी दिनांक 3 जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी केली. तर ही फसवी कर्जमाफी केल्याबद्दल गाढवाला शाल श्रीफळ टोपी आणि घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. यावेळी भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू, शेतकरी संघटनेचे नेते गणेश पाटील, विश्रामभाऊ गोरगे, ऋषिकेश जोगदंड, काँग्रेसचे सैफुल्ला सौदागर, राजेश जोगदंड, किरण सोळंके, मंगेश जोगदंड, राहुल रोडे, नारायण फपाळ, चंद्रकांत नाईक नवरे, माधव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. फसव्या कर्जमाफीचा निषेध. शेतकऱ्यांनी अध्यादेशाची होळी केली. गाढवाचा हार, शाल, श्रीफळ टोपी घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. फसव्या कर्जमाफी योजनेचा या देवेंद्र फडणवीसांचं करायचं काय? देवेंद्र फडणवीसांचं करायचं काय? एकनाथ शिंदेचं करायचं काय? बोगस कर्जमाफी करणारं सरकार काय? बोगस कर्जमाफी करणारं सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. साईडला सर का शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा, शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा. याला आम्ही कर्जमाफी केल्याबद्दल राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आज देवेंद्र फडणवीस यांनी जी फसवी कर्जमाफी केली त्याबद्दल आम्ही प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आज त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. सोडून द्या. आज तुम्ही निषेध नोंदवलेला आहे. कशा संदर्भामध्ये निषेध नोंदवलेला आणि काय मागणी आहे तुमच्या? राज्य शासनानं जे आम्हाला निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून, तर आज तागायत सरकारनं आम्हाला झुलत ठेवलेलं आहे. आणि आज शासनानं GR काढला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा. या योजनेमध्ये जवळपास 2019मध्ये जी महात्मा फुले कर्जमाफी योजना जी उद्धव ठाकरे यांनी जी लागू केली होती, यांनी जी दिली होती, त्या योजनेमध्ये साधारणतः 35 लाख शेतकरी हे कर्जमाफीसाठी पात्र होते आणि हे 35 लाख शेतकरी या योजनेतून वगळले जाणार आहेत. या योजनेमध्ये तशी तरतूद केलेली, त्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 रुपयेचाच लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणून आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी या शासनाच्या GRचा जाळून आज निषेध नोंदवलेला आहे. आपल्यासोबत आहेत भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किसान आघाडीचे सुधीर बिंदू. आज महाराष्ट्र शासनाने जी काही फसव्या कर्जमुक्तीचा जो GR काढला होता त्या GRची राज्यभरात शेतकरी होळी करत आहेत. या फसवणूक करणाऱ्या फसवणूक सरकारनं नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवलेलं आहे. कर्जमुक्त या शब्दाचा अर्थ शेतकऱ्यावरचं संपूर्ण कर्ज माफ करणं, मुक्त करणं, तर शेतकऱ्याला त्या कर्जातून मुक्त करणं असा असताना
विविध अटी लावून त्याला निकष लावून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत व आत्महत्येच्या दारात पोहोचवण्याचं काम हे फसवणीस सरकार करतंय. या फसवणीस सरकारचा या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात निषेध करत आहेत. आता तरी या सरकारनं शहाणं व्हावं आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करावी. संपूर्ण कर्जमुक्ती म्हणजे शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही असं सर्वकष धोरण या सरकारनं ठरवावं, असं या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत.